पहिल्याच बॉल वरती रनआउटच्या स्वरूपात बचावलाय संजय यमकर. पहिला बॉल कोहलीचा फेस करत असताना दुसरा चेंडू रवी चौगले. यावेळेस देखील झेलची फटका लगवला परंतु झेलची संधी आहे. विठ्ठल क्षेत्ररक्षक आहे. हॅलो
चला सामन्याला सुरुवात करायची आहे. नवीन फलंदाज खेळपट्टीच्या आतमध्ये दाखल झालाय कुणाल यमकर. पहिल्या बॉलवरती सिंगल, त्यानंतर विकेट रवी चौगलेची. तिसरा चेंडू, यावेळेस देखील पटका लगवला. त्याच्या मागे क्षेत्ररक्षक आहे रमेश शेळके. खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटते. फक्त आणि फक्त सिंगल. चौथा चेंडू संजय यमकर. यावेळेस देखील पुन्हा एकदा टॉपेज लागले, परंतु अपुरा मैदान असल्यामुळे फक्त आणि फक्त या पटक्यावरती सिंगल. चार चेंडू. यावेळेस देखील संजय याच्या बॅट मधून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय षटकार संजयच्या बॅट मधून घणाघाती पार. काय फटका लगवला जातोय संजय यमकर. डावा धाव फलकावरती 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. शेवटचा एक चेंडू शिल्लक. खूप चांगला फटका पाहायला भेटलाय संजय यमकरच्या बॅट मधून. शेवटचा एक चेंडू शिल्लक. यावेळेस वेगाने टाकलाय. येतोय डॉट बॉल. खूप चांगलं यष्टीरक्षक सुरेशच्या माध्यमातून. 6 चेंडूंचा खेळ संपलाय. 9 धावा धाव फलकावरती लागल्यात. तर नवीन गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय प्रकाश शेडगे कोहिनूर. समोर आहे कुणाल यमकर. 9 धावा धाव फलकावरती लागल्याच. दुसरा षटक. पहिलाच बॉल शॉर्ट बॉल, त्याला भिरकावून दिलं. त्याच्या मागे क्षेत्ररक्षक आहे, परंतु शतक बनलाय प्रेक्षक. त्याच्या डोक्यावरून चाललाय सीमारेषा बाहेर. येतोय षटकार. 3 ओव्हरचा सामना आहे. 15 धावा धाव फलकावरती. पहिल्याच बॉल वरती षटकार लगवलाय. यावेळेस देखील पुन्हा एकदा मोठा फटका लगवलाय, परंतु आता क्षेत्ररक्षक आहे कोयल. पकडला जातोय झेल. फलंदाज बाद कुणाल यमकर. पहिल्या बॉल वरती षटकार, त्यानंतर विकेट घेतले प्रकाश शेडगे कोहिनूरने. खूप चांगली गोलंदाजी. 15 धावा धाव फलकावरती लागल्यात. पहिली सेमीफायनल, पहिल्या गटातली पहिली सेमीफायनल. धोनीचा वाडा वर्सेस श्री गणेश नागवंटेक असंघ. मागच्या टुर्नामेंट मध्ये फायनलला भेटले होते हे दोन संघ. आता सेमीफायनल, पहिली सेमीफायनल. 2 विकेट माघारी परतवल्यात. रवी चौगले आणि कुणाल यमकर. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय शुभम लांबूर. 15 धावा धाव फलकावरती. तिसरा चेंडू. यावेळेस देखील पुन्हा एकदा भिरकावला. त्याच्या मागे क्षेत्ररक्षक निलेश आहे. जेल ड्रॉप केलाय, परंतु फक्त आणि फक्त सिंगल. सोळा धावा धाव फलकावरती लागल्यात. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. मोठी मॅच पाहायला भेटते. संजय यमकर वर्सेस प्रकाश. यावेळेस देखील पुन्हा एकदा बॅट जोराने फिरवले, परंतु चेंडू होतोय डॉट. सुरेश याच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. खूप चांगली गोलंदाजी. पहिल्या बॉल वरती षटकार लगवला, त्यानंतर प्रकाश शेडगेने कमबॅक केलंय.
खूप चांगले चेंडू हाताळले. तीन चेंडू मध्ये फक्त आणि फक्त एक धाव आणि एक विकेट घेतली आहे. खूप चांगली गोलंदाजी प्रकाश. संजयच्या बॅट मधून देखील एक षटकार आलाय. मोठे फटके मारतो संजय यमकर, याच्याकडे देखील क्षमता आहे. यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट बॉल, परंतु अपुरं मैदान. फक्त आणि फक्त या फटक्यावरती सिंगल. खूप चांगली गोलंदाजी प्रकाश शेडगे, कोहिनूर या नावाने ओळखलं जातं. सतरा धावा धावफलकावरती लागले. शेवटचा एक चेंडू शिल्लक. पाच चेंडूंचा खेळ संपलाय. 17 धावा धावफलकावरती लागल्यात. शेवटचा चेंडू शिल्लक. संजय यमकर वर्सेस प्रकाश शेडगे. यावेळेस देखील पुन्हा एकदा बॅट जोराने फिरवले, परंतु काय गोलंदाजी केले, लाजवाब गोलंदाजी प्रकाश शेडगे. 12 चेंडूचा खेळ संपला. 17 धावा धावफलकावरती लागल्यात. येणारे 6 बॉल मध्ये किती धावा गोळा करतील दोन्हीचा वडा संघ. संजय यमकर, शुभम लांबोर. नवीन गोलंदाज सुरेश शेळके, परंतु आहे समोर शुभम लांबोर, उंच बुरा खेळाडू. पहिलाच बॉल ब्लॉकर फेकलाय. काय बॉल फेकलाय यार, लाजवाब सुरेश शेळके, परफेक्ट बुंदा. फक्त आणि फक्त सिंगल. 18 धावा धावफलकावरती लागल्यात. येणारे 5 बॉल शिल्लक आहेत. संजय यमकर सलामीला आलाय, अजून देखील खेळपट्टीवरती आहे. एक षटका त्याच्या बॅट मधून देखील आलाय. परंतु सुरेश शेळके देखील खूप चांगला हुशार गोलंदाज आहे. यावेळी देखील पुन्हा एकदा, परंतु टॉप एज लागले. त्याच्या मागे क्षेत्ररक्षक रमेश धावतोय, परंतु डिक्लेअर झोन मध्ये चेंडू चाललाय. फक्त आणि फक्त डिक्लेअर झोन मध्ये फटके चाललेत. एका धावेने संघ पुढे सरकलाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 19 आकड्यावरती. 2 चेंडूचा खेळ संपलाय. खूप चांगली गोलंदाजी सुरेश शेळके. मोठा फटके मारावे लागतील संजय यमकर. यावेळेस देखील पुन्हा एकदा मोठा फटका लगवायचा होता, परंतु त्याच्या मागे पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक कोयल. शेळके डायरेक्ट थ्रो. रनआउटची स्वरूपात तब्बल 2 धावा कंप्लीट केल्यात. 2 धाव्याने संघ पुढे सरकलाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 21 या आकड्यावरती. 3 चेंडूंचा खेळ संपला. 21 धावा धावफलकावरती लागल्यात. संजय यमकर. यावेळेस फुल टॉस, त्याला भिरकावून दिलाय संजय यमकरच्या बॅट मधून. रनआउट सोडलं प्रकाश शेडगेने. त्यानंतर फुल टॉस भेटला आणि त्याला पाठवलं डायरेक्ट सीमारेषेच्या बाहेर. 27 धावा धावफलकावरती लागल्यात. येणारे शेवटचे 2 चेंडू शिल्लक. मागच्या मॅच मध्ये 26 धावा देखील डिपेंड केल्यात या खेळाडूने दोन्ही जवाडा संघाने. 27 धावा धावफलकावरती लागल्यात. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. अजून किती धावा येतील. संजय यावेळेस परफेक्ट बुंदा फेकलाय. वा काय बॉलिंग करतो यार. एक तेरी एक मेरी. खूप चांगली गोलंदाजी करतोय सुरेश शेळके. फक्त आणि फक्त 10 धावा खर्च केल्यात. 5 चेंडू 10 धावा खर्च केल्यात. शेवटचा एक चेंडू शिल्लक. 27 धावा धावफलकावरती लागल्यात. शेवटचा एक चेंडू शिल्लक. टार्गेट सेट करणारा चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा फुल टॉस. त्याला भिरकावून दिलंय. त्याच्या मागे क्षेत्ररक्षक झेल पकडला कोयल शेळके.
परंतु संजयला माघारी परतवलं शेवटच्या चेंडूवरती. 27 धावा धावफलकावरती लागल्यात. 28 धावांचं आव्हान आहे. श्री गणेश असंघाला मागच्या मॅच मध्ये 26 धावा देखील डिपेंड केल्या दोन्ही जोड्या संघाने. आता 28 धावा डिपेंड करायच्या आहेत. चला दोन्ही जोडा संघ श्री गणेश क वर्सेस श्री गणेश ड. चला नाणेफेकीसाठी या. श्री गणेश क श्री गणेश ड. चला श्री गणेश क श्री गणेश ड कर्णधार. चला सलामी जोडी आतमध्ये पाठवायची आहे. श्री गणेश नागवंटेक चला सामन्याला होते सुरुवात. पहिली सेमीफायनल रंगते मैदानाच्या आतमध्ये. एक इनिंगचा खेळ संपलाय. दोन्ही जोड्या संघाने 27 धावा धावफलकावरती 28 धावांचं आव्हान ठेवले श्री गणेश असंघासमोर. परंतु समोर आहे सुरेश शेळके. मागच्या मॅच मध्ये 13 बॉल 42 धावांवरती खेळत होता. नाबादचा आहे. आता 18 बॉल 28 धावांची गरज आहे. समोर गोलंदाज रवी चौगले. सामन्याला होते सुरुवात. पहिला सेमीफायनलची दुसऱ्या इनिंगचा पहिला बॉल. सुरेश वर्सेस रवी चौगले. 18 बॉल 28 धाव्यांची गरज. यावेळेस पहिलाच बॉल बिरकावून दिला. त्याच्या मागे क्षेत्ररक्षक आहे संजय यमकर. झेल पकडला जातोय. फलंदाज पहिल्या बॉल वरती सुरेश बॅक टू डगआउट. पहिल्या बॉल वरती सुरेशला माघारी परतवलंय.
तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय प्रकाश शेडगे कोहिनूर. पहिल्या बॉल वरती रवी चौगलेने सुरेशला माघारी परतवलं, परंतु आता आलाय प्रकाश शेडगे. यावेळेस देखील क्लिंग बॉल यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. बॅक टू बॅक विकेट. प्रकाश शेडगेला देखील शून्याचा चष्मा घालून माघारी परतवलंय. काय गोलंदाजी करतोय रवी चौगले. भन्नाट वेगाने गोलंदाजी, लाजबाब गोलंदाजी. वा रवी. बॅक टू बॅक विकेट घेतल्या जात आहेत. रवी चौगले पुन्हा एकदा हॅट्रिक वरती. मागच्या मॅच मध्ये देखील हॅट्रिक वरती होता. नवीन फलंदाज बाबू बाहुबली मैदानाच्या आतमध्ये दाखल. 2 बॉल वरती 2 फलंदाज मोठे गार केले रवी चौगलेने. काय गोलंदाजी करतोय. भन्नाट वेगाने गोलंदाजी, लाजबाब गोलंदाजी. नवीन फलंदाज बाबू बाहुबली. या खेळाडू देखील क्षमता आहे. तिसरा चेंडू. पहिला बॉल बाबूला देखील चकवून गेला. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल. काय वेग आहे या खेळाडूची. खूप चांगली गोलंदाजी. तिसरा देखील चेंडू निर्धाव फेकलाय. अजून देखील खातं खोलता आलेलं नाही या श्री गणेश संघाला. 15 चेंडू 28 धाव्यांचा खेळ अजून देखील बाकी आहे. यावेळेस देखील पंचांचा डिसिजन योग्य डिसिजन. चौथा चेंडू डॉट बॉल फेकलाय. काय गोलंदाजी करतोय. लाजबाब गोलंदाजी रवी चौगले. यावेळेस देखील टॉपेज लागले. जेलची संधी आहे. 2 क्षेत्ररक्षक आले होते, त्याच्यामुळे जेल ड्रॉप झालाय. पंच धाव आहे का. 5 चेंडूचा खेळ संपलाय. 2 गडी माघारी परतवलेत. एकही धाव दिलेले नाही. खूप चांगली गोलंदाजी रवी चौगले. काय गोलंदाजी करतोय. वा बाबू. यावेळेस देखील मोठा फटका लगवला. त्याच्या मागे क्षेत्ररक्षक आहे. जेलची संधी. पुन्हा लेमकर धावतोय, परंतु जेल ड्रॉप होतोय. तब्बल 2 धावा कंप्लीट केल्यात. फक्त आणि फक्त 2 धावा. का वा लाजबाब रवी चौगले गोलंदाजी केले. लाजबाब गोलंदाजी. ई देखील जेल होती, परंतु जेल ड्रॉप केले कुणाल लेमकरने. आता 12 चेंडू 26 धावेंचा खेळ बाकी आहे. कोंडिबा वर्सेस कोयल. पहिला बॉल हेलिकॉप्टर खेळला. त्याच्या मागे क्षेत्ररक्षक कचा क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय. तर 1 मध्ये दुसरी धाव देखील कंप्लीट केले. 2 धाव्याने संघ पुढे सरकलाय. संघाची धाव संख्या 4 या आकड्यावरती. कोयल हा महत्वाचा खेळाडू असेल. भन्नाट फॉर्म मध्ये कोयल शेळके देखील आहे. जिथपर्यंत कोयल खेळपट्टीवर आहे तिथपर्यंत यावेळेस देखील सोडून दिलाय. वाईट +1 2 धावा. जिथपर्यंत कोयल खेळपट्टीवरती असेल ते बरं विश्वास असेल कोयल वरती श्री गणेश संघाचा.
परंतु खूप चांगली गोलंदाजी करतात हे गोलंदाज. अजून एकदा पुन्हा एकदा डॉट बॉल. काय गोलंदाजी करतोय, लाजवाब गोलंदाजी. चार धावा. फुल टॉस पुन्हा एकदा मिस केलाय. फक्त आणि फक्त सिंगल. 3 चेंडू 7 धावा झाल्या धाव फलकावरती. अजून देखील 19 धाव्यांची 21 धाव्यांची गरज आहे. 9 चेंडू 21 धावा. येणारे 3 बॉल 2 मोठे फटके आले. मॅचचं समीकरण बदलेल. परंतु इकडे कमबॅक केलंय कोंडीबाने. फुल टॉस पुन्हा एकदा. या वेळेस नो बॉल. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. नो चेंडू. 2 फुल टॉस भेटले होते. सामन्याचं पाठ बदलायला वेळ लागत नाही. एखादा बॉल खराब पडला ना तर सामन्याचं पाठ बदलतं. फ्रीट. या बॉलवरती काय घडेल. यावेळेस पुन्हा एकदा फुल टॉस. तो देखील मिस केलाय. लगातारचे 3 चेंडू मिस केले फुल टॉस. काय गोलंदाजी करतोय. चार. यावेळेस देखील बिरकावलाय. चेंडू हवेमध्ये आहे. त्याच्या मागे क्षेत्ररक्षक संजय यमकर. पकडला जातोय झेल. कोयल बॅक टू डग आउट. सात चेंडू 20 धाव्यांची गरज. एक बॉल चेंडू शिल्लक. शेवटचा चेंडू. विठ्ठल आलाय. यावेळेस देखील लगावला जातोय. विठ्ठलच्या बॅट मधून आलाय. आता समीकरण बदललंय. 6 चेंडू 14 धावा. काय फटका लगवलाय. वाह विठ्ठल वाह. आल्या आल्या मोठा फटका. सहा चेंडू 14 धावा. कुठे होती मॅच. कुठे आले. धडधड धडधड वाढू लागले दोन्ही संघांमध्ये. परंतु आता गोलंदाज ज्यानं 6 बॉल मध्ये 8 धावा डिपेंड केल्या मागच्या मॅच मध्ये आठवली विरुद्ध तोच गोलंदाज पुन्हा एकदा आलाय. संजय यमकर. 6 चेंडू 14 धावा. येणारे 6 बॉल 14 धावा. बाबू बाहुबली विठ्ठलच्या बॅट मधून षटकार आलाय. काय घडणार. काय बिघडणार. कोण जिंकणार. कोण जाणार फायनल मध्ये. बाबू बाहुबली मनगडात ताकद आहे. 2 षटकार मारावे लागतील. परंतु इकडे संजयला कमबॅक करावं लागेल. मागच्या मॅच मध्ये 8 धावा डिपेंड केल्यात. आता 14 डिपेंड करायचे आहेत. पहिलाच बॉल सोडून दिलाय. काय चेंडू हाताळला. लाजवाब चेंडू हाताळलाय. परंतु इथं क्षेत्ररक्षक गचा क्षेत्ररक्षण करतायत. एक एक धाव खूप महत्वाची असेल. लबार क्रिकेट खेळतोय आपण. पावसाळी क्रिकेटचा महासंग्राम पाटण तालुका धनगर क्रिकेट असोसिएशन अंतर्गत अध्यक्ष चषक 2026.
विकेटच्या मागचे कोणी आतमध्ये यायचं नाही. शेवटचे बॉल 5 चेंडू शिल्लक आहेत. विकेटच्या मागचे कोणी असो 5 चेंडू 13 धावा. यावेळेस देखील पुन्हा एकदा डॉट बॉल. 4 चेंडू 13 धावा. वाह, काय मॅच रंगले मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस बाब्याच्या बॅट मधून ताकदीचा वापर, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. बाबू बाहुबली मनगडात ताकद आहे. याच्या बॅट मध्ये दिला, स्लॉट मध्ये दिला की तो डायरेक्ट फ्लॉट मध्ये पाठवतो. बाबू बाहुबली. तीन चेंडू 7 धाव्यांची गरज. चौथा चेंडू यावेळेस देखील वा, लांब 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 लांब, खूप लांब. आणा आता शोधून आणा. बाबू सांगतोय मी आहे खेळपट्टीवरती, माझ्याकडे क्षमता आहे, माझ्याकडे ताकद आहे, मॅच जिंकण्याची ताकद आहे माझ्याकडे. मी कोणत्याही क्षणीला षटकार मारू शकतो. परंतु दाखवून दिले बाबूने. विश्वास होता कोयल वरती, परंतु गार करून ठेवले बाबूने सर्व. महत्वाचा षटकार विठ्ठलने मारला. त्यानंतर बाबूने देखील दाखवून दिलं बॅक टू बॅक षटकार. आता 1 धावेची गरज. 2 चेंडू 1. यावेळेस देखील हलक्या हाताने ढकलून दिलाय. वाह, खूप चांगलं, वेल डन. धोनीचा वाडा, वेल प्लेड. श्री गणेश असंघ फायनल मध्ये पहिला संघ दाखल झालाय. दोन्ही संघांचं देखील हार्दिक अभिनंदन. खूप चांगला खेळ दोन्ही संघाने देखील केलाय. वा बाबू वा, काय फटकेबाजी केले.